पहिली म्हण काय, अंगापेक्षा भोंगा. आता एखादी मूळ परिस्थिती आहे, ठीक आहे, मूळ परिस्थिती ती आहे तशी न सांगता एवढी मोठी करून सांगायची, एवढी मोठी करून सांगायची. म्हणजे समजा मुंगीचा आकार आहे, सांगायचा हत्तीचा. हायशी तोड, सांगायचा अजगर. इतकूस डोकं फुटलं, आबा बाबा बाबा तुला माहित आहे का काय रक्त गेलं, अर टाकीनं रक्त गेले. हे लिटरभर रक्त नाही शरीरात, टाकीनं रक्त गेले. म्हणजे काय, छोटीच गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायला लागले, मोठी करून सांगायला लागले. आणि गोष्टीचे बडे जर मोठा असणे, मूळ गोष्ट आहे तिच्यापेक्षा अनुषंगिक गोष्टीचं जरा मोठे आहे म्हणून सांगायचे. त्याच्यानंतर अडला हरी गाढवाचे अडला हरी गाढवाचे पाय. आता प्रॉब्लेम काय येते, पाय हरी. समजा एखादा लय बुद्धिमान माणूस आहे, लय म्हणजे लय हुशार, आणि त्याचं काहीतरी काम एखाद्या मूर्ख माणसाकडे आहे, बरोबर आहे, त्याचे पाय धरावे लागते. तुम्ही किती का बुद्धिमान असो ना, किती हुशार असू द्या. उदाहरणार्थ घ्या, तुम्ही समजा एक्झामला बसल्या, 10वीचा पेपर आहे, बोर्डाचा पेपर आहे. सगळ्यात मूर्ख मुलगी वर्षभर तुम्हाला माहित आहे तिला काहीच येत नाही, ते तुमच्या बाजूला आहे. त्या पिरियड मध्ये तुमच्या पेन मधली शाई संपली, दुसरी कोणाकडेच नाही, तिच्याकडे एक एक्स्ट्रा पेन आहे. ए दीदी देणं ग, दीदी म्हणावं लागते वर्षभर. आता तिला कुत्री शिवाय काहीच म्हणत नाही. आता काय म्हणावं लागायचं, दीदी. येऊ अडला हरी पाय धरी. कोणाला इलाजच नसते. बरेच वेळेस पहा तुम्ही मजबूर अवस्थेत माणसाला येत. आणि बुद्धिमान माणसाची समजा हरी म्हणजे हे एक प्रकारचा देव आहे, त्याला शेवटी इलाजच नसल्यावर कोणाचे नाही गाढवाचे पाय धरायला. जर देवाला समजा असे कार्यक्रम करावे लागले, तुमच्या मयासारखे माणसं किती बुद्धिमान असले, कधी कधी बारीक नटानच घरातलं काम वाटते, आहे की नाही. छोटीशीच गोष्ट राहते, त्याच्यामुळेच अख्खं काम होतं. कोणते छोट्याशा गोष्टीनं काम आडते, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं अडला हरी गाढवाचे पाय. त्याच्यानंतर बघा अति तिथं माती. कोणी गोष्टीचा अतिरेक केला तुम्ही, अति तिथं माती, तिथं माती. तुम्हाला इतिहासामध्ये एक म्हणजे भूतकाळात एक कहाणी आहे. देवाने एका शेतकऱ्याला असं सांगितलं, बाबा तुला जतपर्यंत तो धावत गेला तितकी जमीन तुझी. आता हा पण 8 एक टाकली, हुशार देव तो हुशार होती. 8 टाकली काय की तू सूर्य मावळायच्या अगोदर इथं आला पाहिजे, कुठं माझ्यापाशी. हा धावत गेला दुपारपर्यंत निम्मी. आता माणूस लय लालची आहे, माणसाला कितीही दिलं तरी कमीच आहे. त्याला वाटते नाही का, नाही मला जास्त जमीन. पळत समजा 12 तास त्याला पळायचं होतं, तो 8 तासेपर्यंत 8 तासपर्यंत आणखी पळतच गेला. पण त्यानं सांगितलं होतं वापस आला पाहिजे सूर्य मावळाच्या अगोदर. हा 3 वाजोस्तोवर नाही का समजा पळतच गेला ना, आता वापस जायचा आहे, वेळ कमी पडायला, सूर्य मावळणार, मावळाच्या अगोदर आलं तर जमीन तुझी, नाही तर नाही. हा एवढा जोऱ्यानं पळतो की दम छाक होते, छातीला एवढा दम लागते, हृदयाचे ठोके बंद पडतात आणि पठ्याला जमीन फक्त 3 फुटाची लागते मेल्यावर. लालच केली आख मिळवायची, भेटलं एवढूसच. लालच केली लईची, भेटलं एवढूसच. आयुष्यात असाच कार्यक्रम, आती केलं तिथं मातीच होती. म्हणून माणसानं पदाचा, पैशाचा, रूपाचा माज नाही करायचा. हे जर केलं आती देत, शेवटी माणसाकडे काय राहत असते, ह्या 3 गोष्टी पक्के ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या. कधीच करायचं नाही मी लय विद्वान आहो, अहंकार आहात, छान गोष्ट आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, ठीक आहे. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचा दुरुपयोग करू नये, कधीच करायचा. आणि जेव्हा एखाद्या माणसानं अतिरेकी केलं, किडन्या फेल होणे, लिव्हर जाणे, प्रत्येक अशा एका गोष्टी घडतात. कुटुंबात काहीतरी घडणं,
आणि अति करणाऱ्याच्या लाईफ मध्ये नेहमी आणि नेहमी शेवटच्या टप्प्यात अशा माणसांची मातीच आहे. आणि काही लोक म्हणतात असं बी जायचं तसं बी जायचं. पर बुवा तुकाराम महाराजांना खूप वर्षापूर्वी सांगून ठेवलं, मरावे परी कीर्ती रूपी बरं. तो मेला पण लोकांना ओळख ठेवली पाहिजे की. आणि असाच मातीत गेला, आला तसाच गेला, मुकाट्यानं नाही का खूपच लोकांचा अतिरेक केला. मी गासान मग आमदार ओळखीचा, मग खासदार ओळखीचा, आणि येथं मग लय लोक साहेब ओळखीचे आहेत. तू किती बी ओळखीचा असल तर बुवा मृत्यूच्या घेऱ्यात आल्याच्या नंतर कोणी नाही की तू अति करायला लागलास तू, हे की नाही. जगात हिटलरनं अति केलं होतं, विष पिऊन मरावला, विष पिऊन मरावला. औरंगजेबानं तसंच केलं, महाभारतात दुर्योधनानं तसंच केलं. तुम्ही जेव्हा जेव्हा अतिरेक केले, जिथं भाऊ भाऊ तुम्ही काय माहिती का, जिथं जिथं उपद्रवी लोक पैदा झाले त्याला कार्यक्रम वाजवायला दुसरे लोक पैदा झाले. निसर्ग बॅलेन्स करून देते. काय करते? संतुलन. जर समजा कल्पना करा कंसानं उपद्रव केला नसता श्रीकृष्णाच्या आईला मारायचा तर श्रीकृष्णाने त्याला मारलं नसतं. रावणाने सीतेला पळून जर कार्यक्रम जास्त आगाऊपणा केला नसता तर रामाने त्याला मारलं नसतं. आपल्या आजूबाजूचे देश समजा नाही का विनाकामी आगाऊपणा जर करायला लागले तर भारत देश विकणे का काही नाही काही करते. आपला शेजारी विनाकामी धुरे फोडायला लागला तर आपण एक कार्यक्रम करत असतो. म्हणजे हे काय माहिती का, जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही कृती करता, कुत्री नाही, काय करता कृती केली की लोक पण त्याचा प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतात, पण मजबुरीने प्रतिक्रिया द्यावा. बरोबर आहे की. प्रतिक्रिया म्हणजे एक प्रकारचा असलं मग रिएक्शन राहते, त्याला काही विचार नसते बस. म्हणून अति कामच करायचं. शहाणा त्याचा बैल विकामा. काही काही लोक लई शहाणे राहतात, माझ्यासारखं विद्वान कोणीच नाही. लई म्हणजे अति शहाणे. घरचे बैल पण त्यांना एसी मध्ये ठेवून द्यायचं, कामाला लावायचेच नाही. शहाणे माणसाचं लक्षण. कारण कसं आहे माहिती का, त्यांना काम नाही लागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्यायचाच नाही. शहाणपणा एवढा काहीच वापरायचं नाही. म्हणजे कपडा खराब होते म्हणून घालायचाच नाही असं म्हणायचं. अतिशहाणे लोक राहतात. बरोबर. कोणती गोष्ट पैसा आहे तर बँकेतच ठेवायचा, त्याचा उपयोग पोटाला लावायचा नाही, दवाखान्याला करायचा नाही, काहीच नाही करायचं. अतिशहाणे लोक त्याच्या बैल विकामा म्हणजे ती आहे त्या गोष्टीला उपभोग घेतच नाही, लई शहाणा. असे काही लोक लाखो राहते, त्यांच्याकडे खूप आहे पण काही दुसऱ्याच्या उपयोगी नाही. म्हणजे ती शहाण्या लोकात येते. त्याचे बैल काय राहते नेहमी रिकामे राहतात. त्याच्यावरून दुसरा एक शब्द घ्या, अन्नछत्री जेवणे वर निर्गुण माणसं. अन्नछत्री काय? अन्नछत्री जेवणे, अन्नछत्री जेवणे वर मिरपूड माणसं. काही काही लोक राहतात गुणाने जेवण दिल्यावर तेवढंच खाव की नाही, वरून म्हणायचं सोप सुपारी आहे का हो तुमच्याकडे. एखाद्यानं आपल्या घरी येते, अहो म्हणजे थोडीशी मदत पाहिजे होती, थोडीशी मदत पाहिजे, थोडेसे तांदूळ एवढे एवढे पाहिजे होते, सवच तेल आहे का नाही, अजून जर असं काय म्हणलं होतं चटणी मिठाई पाहिजे होती. जेवढी गोष्ट पाहिजे होती अन्नछत्री तेवढीच गोष्ट तर करायची. वरून जास्त तर पण निर्गुण मागायची. म्हणजे काय व्हायला जास्तीची पण गोष्ट मागायला लागली, पाहिजे तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा जास्त. काही लोक जेवायला जाते, समजा जेवायला गेल्याच्या नंतर जेवायला करा, बरोबर ठीक आहे जेवायला गेलं, आणि वरून नाही जरासे काचच कमी पडले तुमच्या पाहिजे, तुझ्या घरचे पत्र गळायला लागले, पाहुणे जेत आल्यावर काजू मिरपूड कायला मागायचं म्हणतो मी. हे ते करायचं, आपलंच पाहायचं. म्हणजे जे झालं जे भेटलं त्याच्या समाधानी राहायचं. नाहीतर मग त्याला काय म्हणतात, अन्नछत्री जेवण वर मिरपूड मागणे. त्याच्यानंतर एक शब्द आहे असंघाशी संघ तानाशी गाठ. असंघाशी संघ, असंघाशी संघ, तानाशी तानाशी गाठ. अशा मूर्ख लोकांशी नातं ठेवायचं नाही ज्याच्यामुळं तुम्ही मृत्यूच्या दारात. काही लोक उपद्रवी असतात,
उपद्रवी राहतात, म्हणजे जुलमानं कोणाला टिटे घेणे, मारणे, हन्न करणे, कारण नसताना नको तेथं असे उपद्रव करून ठेवते, उगजच रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला खेटणे, अशा माणसासोबत दोस्ताना कमी करायचं. मौखिक रूपात भांडणं करत असतील तरी दूर राहायचं, कारण ते माळावरचा जाळ उरावर कधी घेतील, आपलं घर जाळून टाकतील याची गॅरंटी नसते, त्यात तुमचं जळायची भीती राहते. म्हणून अशा लोकांपासून दूर राहायची. असंगाशी संग, दारू पियाला त्याच्यासोबत तुम्ही दोस्ताना करायला लागते, ते शिव्या देतील, तुम्ही मारता. असंगाशी संग, प्राणाशी गाठ, तुम्हाला पण जीव द्यायची गरज. मग मूर्ख लोकांची संगत करायची नाही. असंगाशी संग, ज्याच्याशी संगत करूच नाही, कोणाकोणाशी संगत करू नये. संगत कोणाकोणाशी करू नये, व्यसनी माणसाशी, व्यभिचारी विचाराच्या माणसाशी, मूर्ख लोकांशी, आपलंच खरं म्हणणाऱ्या लोकांशी काय फायदा. संगत करायची तर ज्ञानी लोकांची. सगळ्यात गोष्ट बेस्ट सध्या संगत करायची गोष्ट कोणती असेल ते एक पुस्तक. या पुस्तकानं काय होते, चांगलं मस्त, बरोबर आहे. पुस्तक सशक्त मस्तक करते, त्याच्यामुळं हे बेस्ट संगत याची असली पाहिजे. दुसरी कोणाशी संगत करून आपला कार्यक्रम वाजण्याचे चान्सेस, कारण माणसं चुकीचा पुतळा असतात, ते कुठं काय दिवे लावून ठेवलं माहित नसते, आणि त्याच्यामुळं अशा लोकांशी संगत करून स्वतःचा प्राण धोक्यात टाकायची काही मजा नाही. आता तशी आताची पिढी लई चलाक झाली, माणसं पाहूनच जगते, पण त्याच सावधान करायचं. असंगताशी संग म्हणजे ज्याच्याशी संगत करू नये त्याची संगत करायची का नाही, आणि तसं जर केलं तर आपला पण प्राण जायचे काय होते चान्सेस असतात. ठीक आहे. दुसरा एक शब्द आहे अस्थिर स्थिती, तर जमतील. तुमच्यापासून काय असेल समजा अस्थिर स्थिती, तुम्ही म्हातारे झाला, जमतील, पेन्शन असल्यावर नातापासून सगळ्याचं प्रेम उठू येते, लेकरापासून. म्हातारे माणसं पहा, काही काही जागी शहरात अशा बातम्या यायला लागल्या, मरून पडायला लागले बिचारे, कुठं बिल्डिंग मध्ये. पण त्याच्याजवळ जर पैसा नसेल किंवा काही काही घरात असे आहेत की त्याच्याकडे प्रॉपर्टी नाही, संपत्ती नाही, असे लोक मरून जरी पडले, पण ज्याच्याजवळ पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, अशा लोकांना लोक चिपकायला लागले, विनाकारणीच ओळख नसली तरीही हे आमचे आमदार साहेब, फोटो त्याच्यासोबत सेल्फी. कारण याच्याजवळ शीतळ हात, मान सन्मान, प्रतिष्ठा, पद, ओळख आहे की नाही. तुमच्या गावात अशाच लोकांना लोक राम राम नमस्कार चमत्कार जय भीम जे काही घालायचे ते घालते, जे लोक पैशानं मोठे आहेत. बिचारा एखादं गरीब साधं सुद्धा चारित्र्यवान असू द्या, पण तशाला कोणी घालत नाही. दाद्या म्हणते काय उगा पैसे मागते काही. पण तुमच्याकडे जर ही शीत शब्दाचा अर्थ आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असेल,